नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स डाळींचं वरण आणि भात. हे पंचमेल दाल पण म्हटलं जातं. याला मिक्स 4-5 डाळी एकत्र करून हे वरण बनवलं जातं. असं एकत्रित तुम्हाला पाकिट पण मिळेल जवळच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये. सो इथे तुम्ही बघू शकता, मी पहिले तर भात घेतलेला आहे जवळपास 1 वाटी, आणि ही मिक्स डाळ घेतली आहे. याच्यामध्ये मसूर आहे, मूग आहे, सालीची डाळ आहे, तूर डाळ आहे आणि थोडीशी चणा डाळ पण आहे. सगळ्यांना छानपैकी धुवून जेवढी क्वांटिटी आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मला सवय असल्यामुळे 1 पेर पुडेल डाळीच्या वरती एवढं पाणी टाकलं तरीसुद्धा आपले डाळ आणि भात चांगल्या प्रकारे शिजतात. अशा प्रकारे तुम्ही एक बोट बुडवून चेक करू शकता, पण तुम्हाला सवय होईपर्यंत दुप्पट पाणी टाकू शकता. वरणामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं हिंगसुद्धा टाकलेलं आहे. आता याला कुकरमध्ये आपण छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. माझ्या कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे शिजून होतं. आता हे शिजून झालेलं आहे. याला छानपैकी रवीने असं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ अशी राहणार नाही, एकत्रित होऊन जाईल. याच्यामध्ये आपण टाकला आहे गोडा मसाला, मीठ टाकलेलं आहे आणि आपण वेगळी फोडणी करून घेतलेली आहे आणि फोडणी वरून देणार आहोत. सो छोट्या कढईमध्ये तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. चांगला तडतडला की लसूण बारीक चिरून टाकलेला आहे आणि हे सगळं छानपैकी रंग बदलला, म्हणजे ब्राउनिश झालं की आपण फोडणी वरून देणार आहोत. इथे थोडंसं मी हिंग परत टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. हळदीमुळे रंग पण छान येतो अजून. आणि ही फोडणी आपण या वरणावर वरतून अशी टाकणार आहोत आणि याला छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे आणि चांगली एक उकळी येईपर्यंत याला परत आपण गॅसवर ठेवणार आहोत. गॅस बारीक ठेवलेला आहे मी इथे. हे बघा, छान उकळलेलं आहे वरण आणि आपलं वरण आहे रेडी. याला आपण भाताबरोबर सर्व करू शकतो किंवा तुम्ही पोळीशी सुद्धा खाऊ शकता, कारण मिक्स डाळ असतात त्याच्यामुळे छान चव असते. वरून अजून चव ॲड करण्यासाठी आपण इथे थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर ॲड केली आहे. ओलं खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि इथे आपला हा वरण भात रेडी आहे. मी वरून परत थोडंसं गार्निश केलेलं आहे खोबरं आणि कोथिंबीर टाकून. लाईट डिनरसाठी किंवा इवन लंच टाईमसाठी एक छान ऑप्शन आहे पंचमेल दाल. त्याच्यामुळे प्रोटीनयुक्त आहे, हेल्दी आहे. ट्राय करून बघा नक्की आणि मला सांगा तुमची ही रेसिपी कशी झालेली. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.